आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते. जो पाण्यानं भिजतो तो कपडे बदलतो, पण जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो. स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते. कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करू नका. छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो. ज्याच्याजवळ निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. समज हा साखरेप्रमाणे तर गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो. जीवनाच्या दुधात काय टाकावे हे ज्याचे त्याने ठरवावे. कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले तेच खरे असे मानू नका. अनुभवाने खात्री करा. जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते. मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात. या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतो. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो. नुसता प्रपंच चांगला करणे म्हणजे मानवजन्माचे ध्येय साध्य झाले असे नव्हे, तर इतरांच्या सुखदुःखात सामील होऊन समाधानाचे वाटेकरी होता आले पाहिजे. फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. भावना हृदयात ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा आहे. डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात, ते पुसून हसण्यात मजा आहे. नात्यांचा स्वाद अमृतासारखा असतो. थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पिळतो. आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असतं. कितीही प्रयत्न केले तरी वेगळं होणं शक्य नसतं. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे की जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच नेमकी आपल्या नजरेला हवी असते. नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे. साधेपणा हे सगळ्यापेक्षा चांगले सौंदर्य आहे. क्षमा ही चांगली शक्ती आहे. विनम्रता हा सगळ्यात चांगला स्वभाव आहे. आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नातं आहे. जगाला काय आवडतं ते करू नका. तुम्हाला जे वाटतं ते करा. आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोहोचवते. जीवनात हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. जगात येताना आपणाकडे देह असतो, नाव नाही. जग सोडताना मात्र नाव असतं, देह नाही. मिळालेल्या देहाचे नावात रूपांतर करण्याचा हा प्रवास म्हणजे आयुष्य. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा शब्द असो वा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त खत पाणी घालू तेच जोरात वाढणार. पाठीवरची थाप आणि डोक्यावरचा हात माणसाला जगण्याचं सामर्थ्य देतात. आयुष्याच्या वाटेवर एका चुकीमुळे साथ सोडणारे भरपूर असतात, पण तीच चूक समजावून सांगून आयुष्यभर साथ देणारे लाखात एक असतात. एक सुंदर वाक्य, शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं.
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात, जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात. आनंद वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत, कारण त्यांना पुन्हा भरण्याचे वरदान परमेश्वराकडून लाभलेलं असतं. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल सांगता